नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता बघा, लवकरच अक्षय तृतीया येत आहे की नाही. मग विशेष अशी आपण अगदी महिनाभर टिकणारी ही पुरीची रेसिपी करत आहोत. ही रेसिपी काही नवीन नाही, अगदी पारंपरिक पद्धतीत केली जाणारी रेसिपी आहे. पण जरा आपण वेगळ्या छान टिप्स वापरून करणार आहोत, जेणेकरून आणखीन दिसायला छान एकसारखी दिसणार, एकदम खुसखुशीत आणि चविष्ट अशी रेसिपी आहे. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. सुरुवातीला कढईमध्ये बघा 2 चमचे इतकी खसखस हलकी रंग बदलूसपर्यंत भाजून घेतले. भाजलेली खसखस खाली काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये 1 वाटी इतकं सुकं खोबरं किसलेलं घेतलेलं आहे. खोबरंसुद्धा हलकं चांगलं तांबूस रंग येऊसपर्यंत आपण भाजून घेऊयात. अति जास्त काळसर करायचं नाही, तर चव कडवट अशी येते. त्यामुळे तांबूस रंगावर येऊसपर्यंत हे खोबरं भाजून घ्यायचं. बघा, मस्त खोबरं भाजलंय. आता आपण काढून घेऊयात. ह्याच्यापेक्षा जास्तसुद्धा भाजायचं नाही. आता 30 कढई घेतले. त्याच्यामध्ये 1 कप इतका रवा घेतला आहे. रवा हा बारीक घेतला आहे बघा. मोठा रवा असेल ना तर मिक्सरला फिरवून घ्या, मग तो इथे वापरला तरीसुद्धा चालेल. सुरुवातीला रवा हा कोरडाच भाजून घेतला आणि नंतर ह्याच्यामध्ये तूप घालणार आहे. तर तूप साधारण इथं 2 चमचे इतकं घालत आहे बघा. आणि छान भाजून घेऊयात. तुपाच्या ऐवजी तेल वापरलात तुम्ही तरीसुद्धा चालेल. अगदी तूप तेल न वापरता रवा जरी नुसता कोरडा भाजून घेतला तरीसुद्धा चालेल. आता बघा, रवा आपला पांढरा दिसतो का नाही. मग हलका छान गुलाबी रंग येऊसपर्यंत का नाही हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अति जास्तसुद्धा रवा भाजायचा नाही. आपण शिरा नेहमी करण्यासाठी रवा भाजतो बघा, अगदी तसा भाजला तरीसुद्धा चालेल. आता असा छान गुलाबीसर रंग येण्यासाठी रव्याचं का नाही जवळजवळ नाही तर 10 ते 12 मिनटं लागलेत बघा, मंद आचेवरती. रवा भाजला आहे. आता खाली एका ताटावरती काढून घेऊयात. म्हणजे कसा तो थंड होईल ना, म्हणून ताटामध्ये काढून असा हलका पसरून घ्यायचा आहे बघा आपल्याला. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूयात. ते म्हणजे त्याच गॅसवरती पुन्हा 30 कढई ठेवले बघा. आणि इथं पाऊण कप इतका गूळ घेतला आहे. म्हणजे 1 कप रव्यासाठी. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आणि अर्धा कप इतकं पाणी घातलेलं आहे. आता गुळाचं इथं एक चिकटसर असा हलकासा आपण पाक करून घेऊयात. म्हणजे गुळ ह्या पाण्यामध्ये वितळल्यानंतर 1 ते 2 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. मला बघा, आत्तापर्यंत आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. तर आता आपण पारंपरिक पद्धतीत केल्या जाणार आहे सांजोऱ्याची रेसिपी पाहत आहोत बरं का. बघा, गूळ जो आहे पूर्णपणे पाण्यामध्ये उकळला आहे आणि चांगलं 1 ते 2 मिनटं शिजवून घेतले बघा. मस्त चिकटसर असा पाक झाला आहे. अगदी ह्याच्यापेक्षा जास्तसुद्धा घट्ट ठेवायचं नाही बरं का. सर्व साहित्याचं प्रमाण तुम्हाला योग्य ते सांगितलेलं आहे. शिवाय सर्व प्रमाण हे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईलच बरं का, तिथे तुम्ही पाहू शकता. आता बघा, गॅस बंद केलेला आहे. आणि बघा, जो रवा आपण ताटामध्ये पसरून ठेवला होता थंड व्हायला, मग तो एका भांड्यामध्ये काढून घेतला आहे. आणि आता बघा, जे गुळाचं पाणी केलं किंवा जो गुळाचा पाक केला ना, तो गाळणीने गाळूनच घालायचा आहे. कधी कधी गुळामध्ये कचरा असतो का नाही, म्हणून संपूर्ण इथं गुळाचं पाणी घातलेलं आहे. कारण जे आपण प्रमाण घेतलं ना ते अगदी योग्य आहे. ह्याच्यामध्ये कमी अधिक काहीच करण्याची गरज नाही. बघा, छान प्रकारे हे गुळाचं पाणी रव्यामध्ये मिसळून झालं की आपण भाजलेलं जे खोबरं होतं ते घालून घेतलं आहे. वेलची पूड आणि थोडंसं मीठ घातलं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं का नाही त्याची चव आणखीन वाढते. आणि सर्व मिसळून घेऊयात. आपल्याला जवळजवळ 5 ते 6 तास हे भिजत म्हणजेच की मुरवं ठेवायचं आहे. मग तुम्ही खोबरं किंवा वेलची पावडर सर्व साहित्य नंतर घातलात तरीसुद्धा चालेल. पण छान प्रकारे ह्या गुळाच्या पाकामध्ये मुरलं जातं सर्व साहित्य. त्यामुळे मी खोबरं वगैरे आता सगळं घातलेलं आहे बघा. आणि झाकण ठेवून आपण 5 ते 6 तासानंतर पाहणार आहोत. आता इथे मी 6 तासानंतर कणिक मळायला घेते बरं का. त्याच्यासाठी 1.5 कप इतकी गव्हाची कणिक घेतली आणि अर्धा कप इतका बारीक रवा घेतला आहे. कणिक ही चाळून घेतले बघा. रवा हा बारीकच वापरायचा आहे बरं का. थोडंसं मीठ घालूयात चवीसाठी आणि 2 चमच इतकं तूप घालूयात. आणि ह्या पिठामध्ये का नाही सगळीकडं तूप लागायला हवं. त्यामुळे आपण हाताने चांगलं असं चोळून घ्यायचं आहे बघा. गव्हाच्या पिठाच्या ऐवजी मैद्याचा वापर करू शकता किंवा अर्धा मैदा आणि अर्धा गव्हाचं पीठ वापरू शकता. आपण सांजोऱ्या करत आहोत, अगदी छान कुसकुशीत होण्यासाठी इथं रवा वापरलेला आहे. रवा न वापरता सुद्धा तुम्ही करू शकता. पिठामध्ये सर्व तूप हे आपलं मिसळून झालं. मग थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मळून घेऊयात. जरा घट्टच मळायचे बरं का, पातळ मळायचं नाही. जसं आपण चपातीसाठी मळतो तसं बिलकुलसुद्धा मळायचं नाही, जरा घट्टच मळायचं आहे. आता इतकी कणिक मळण्यासाठी बरोबर मला पाऊण कप इतकं पाणी लागलेलं आहे बघा. तुम्हाला पाणी इकडे तिकडे थोडं लागू शकतं. आता ही कणिक जी आहे छान मर्दून आपल्याला घ्यायची आहे. रवा वापरल्यामुळे खूप कडक अशी ही कणिक होते. पण मर्दून हलकी नरम करायची आहे. कडक म्हणजे खूप कडक ठेवायची नाही आपल्याला. कणिक चांगल्या प्रकारे मळून घ्यायची आहे. आता ह्याच्यामध्ये आपण रवा वापरला, मग ही कणिक आपली भिजायला हवी. म्हणजेच की आपण जो कणकेमध्ये रवा वापरला तो छान प्रकारे फुलायला हवा.
म्हणून एक 20 मिनटं तरी किंवा 25 मिनटं ही कणिक भिजायला हवी. आता इथं छान घट्ट आपण कणिक मळून घेतली. झाकण ठेवून आपण 20 मिनटानंतर पाहणार आहोत. आता इथं बघा जवळजवळ ना 6 तासानंतर इथं मी पाहत आहे आणि मस्तपैकी रव्याने आपण जे गुळाचं पाणी घातलं होतं ना ते शोषून घेतलेलं आहे आणि अगदी मऊसूत असं आपलं हे सारण झालं आहे. बघा तुम्हाला इथं मी दाखवत आहे आणि रवासुद्धा फुललेला आहे आपला. आपण बघा खसखस अगोदर भाजून घेतली होती, ती घातलेली नव्हती, तर इथं मी थोडीशी खसखस घालते, साधारण 1 चमच इतकी आणि मिसळून घेऊयात. बरेच जण बडीशेपची भरडसुद्धा घालतात, तुम्हाला जर आवडत असतील तर घालू शकता. आता बरेच जण खोबऱ्याचे ना तुकडे घालतात, पण इथं मी सुकं खोबरं किसून छान भाजून घातलेलं आहे. मस्त मऊसूत इथं आपलं असं सारण झालेलं आहे. बरेच जण काय करतात, आता हे मिसळून ना पुन्हा झाकण ठेवून पुन्हा 4 ते 5 तास हे भिजत ठेवतात. पण आपलं हे सारण छान मऊसूत झाले, मग आपल्याला आणखीन भिजत ठेवण्याची गरज नाही. पण नेहमी पुरी करण्यासाठी बघा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतो, तशा लाटून घेणार आहोत. छोटे छोटे इथं गोळे तोडून घेतलेत बघा एकाच आकाराचे. आता ह्याला तेल किंवा पीठ लावण्याची गरज नाही. तुम्ही असं जरी लाटा गेलात तर सहज लाटता येतं. बिलकुलसुद्धा हे चिटकत नाही, बघू शकता इथे. थोडंसं चिटकते असं वाटलं तर थोडंसंच तेल लावलात तरीसुद्धा चालेल, पण मी बिलकुलसुद्धा काहीच वापरलेलं नाही. अति जास्त पातळसुद्धा ठेवायची नाही ही पुरी आणि जाडसुद्धा ठेवायची नाही. बघू शकता इथे मी मध्यम टाईपची अशी ठेवलेली आहे ही पुरी. आता एक पुरी घ्यायची आणि आता आपण जे तयार केलेलं सारण होतं ना ते मध्यभागी घालायचं बघा. आता ही सांजोरी करत आहोत त्याच्यामुळे भरभरून असं सारण घालायचं. कढईने पाणी लावायला मात्र बिलकुलसुद्धा विसरायचं नाही. छान असं पाणी लावून घ्यायचं आणि दुसरी जी पुरी आहे ना ती ह्याच्यावरती ठेवायची. आपण पाणी लावल्यामुळे ओलं झालं का नाही, मग एकमेकांना ह्या पुऱ्या चिटकून बसतात, म्हणून पाणी लावायचं आणि हाताने थोडंसंच दाबून ना पुन्हा आपल्याकडे जे कोरण असतं बघा त्याने असं कोरून घ्यायचं आणि मग जशी पारंपरिक पद्धतीत केली जाणारी सांजोरी ना तशी आपली इथं तयार झाली. तुम्ही ह्याच पद्धती सेम करू शकता किंवा अगदी ह्याच्यापेक्षा लहान, ह्याच्यापेक्षा मोठ्या तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि मग एखाद्या कॉटनच्या रुमालावर किंवा कपड्यावरती जशा ह्या सांजोऱ्या होतील ना तशा तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवते आणि एकसारख्या सांजोऱ्या होण्याची ते म्हणजे काय, सेम आपण जशा पुऱ्या करतो तशा पुऱ्या करून इथं घेतल्यात बघा 4. 2 ग्लास घेतलेत, अगदी असे धारदार असणार ना ते घ्यायचे. अगदी तुम्ही तांब्या घेऊ शकता, डबा घेऊ शकता. मी एकाच आकाराचे ना इथं ग्लास घेतलेत. त्याच्यावरती आपण तयार केलेल्या ज्या आता पुऱ्या होत्या ना त्या घालून घेतल्यात. मध्ये ना सारण आता भरायचं आपण जे तयार केलं भरपूर भरायचं, 1 ते 1.5 चमच इतकं. कढईने पाणी लावायला विसरायचं नाही. छान असं कढईने पाणी लावून घ्यायचं आणि ज्या दुसऱ्या आपल्या पुऱ्या होत्या त्या ह्याच्यावरती घालून घ्यायच्या बघा आणि असं जरा दाबून घ्यायचं. पाणी लावल्यामुळे की नाही वरची पुरी आणि खालची पुरी ना चिटकून बसते आणि मस्त एका आकाराच्या सांजोऱ्या होतात. तुम्हाला कुठलाच आकार द्यावा लागत नाही. ह्या ग्लासला धार आहेत की नाही, मग त्याच्यामुळे जरा जोरात वरनं खाचाला असं दाबून घ्यायचं. म्हणजे कसं जे एक्स्ट्राचं पीठ आहे का नाही ते आपलं कापलं जातं आणि बाजूला होतं. आणि बघा मस्त किती दिसायला छान दिसते. इथं आपली ही सांजोरी तयार झाली आणि एकाच आकाराच्या सर्व होतात. मला तर ना सर्वात ही पद्धत सोपी वाटली बघा आणि अगदी गोल गरगरीत होतात. एकाच आकाराच्या जणू काय आपण सोऱ्याचा किंवा साच्याचा वापर करून करतो का नाही, अगदी तशा झाल्यात बघा गुबगुबीताने. आता बाकीच्या सर्व ना अशाच करून घेणार आहे. गॅसवरती बघा तेल गरम करायला ठेवलं होतं. एक छोटा गोळा टाकून बघायचा. तेल मध्यम गरम असावं बरं का, जास्त कडकडीत गरम करायचं नाही. आता एक सांजोरी सुरुवातीला सोडली आणि मस्त बघा तांबूस रंगावरती तळून घ्यायची. बऱ्याच जणांना ना हलका रंग तांबूस आला की लगेच काढतात. मला तर अशी छान तांबूस रंगावर येऊसपर्यंत भाजलेली नाही सांजोरी खायला आवडते. आता मस्त ह्या तेलाबाहेर काढून घेतले, छान टम्म फुगले बघा आणि आता आपण ज्या ग्लासमध्ये केल्या होत्या ना त्यासुद्धा आपण तळून घेणार आहोत. कढईमध्ये मस्त तेल गरम आहे. एका वेळेस तुम्ही 3-4 सोडू शकता बरं का. आता मी 2-2 सोडून इथं तळून घेत आहे आणि मस्त फुलतात बघू शकता. टोणटोणीत अशा छान खुसखुशीत होतात. फुलल्यात देखील किती मस्त बघा आणि मस्त तांबूस रंग येऊसपर्यंत ना ह्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. पण गॅस मात्र मीडियम टू कमीच ठेवायचं आहे बरं का, म्हणजे ह्याला ना वरून छान खुसखुशीतपणा येतो, नरम होत नाही त्या सांजोऱ्या म्हणून. बघा इथं बऱ्याच अशा ह्या मी करून घेतल्यात. सर्व ज्या सांजोऱ्या होत्या त्या करून घेतल्यात आणि इथं तळूनसुद्धा घेतल्यात. वाव, बघू शकता आपण जरासुद्धा सांजोऱ्यासाठी मैदा वापरलेला नाही. सांजोऱ्या म्हटलं तर शक्यतो करून मैद्याच्याच करतात, पण आज आपण गव्हाच्या पिठाच्या ह्या केल्यात. रंग देखील छान आलेला आहे आणि तितक्याच खायला देखील खूप जबरदस्त लागतात. मस्त खुसखुशीत झाल्यात आणि टम्म बघा अगदी टुणटुणीत फुललेल्या आहेत बघा. बघूनच खाऊ का काय असं तुम्हालासुद्धा झालं असेल बघा. ह्या सांजोऱ्या अशा ना पारंपरिक पद्धतीमध्ये केल्या जायच्या बघा. आता कुठेतरी ह्यांना विसर पडत चाललेला आहे. पण आता बघा लवकरच अक्षय तृतीया येत आहे. मग विशेष तुम्ही नक्की ह्या सांजोऱ्या करू शकता.
म्हणजे मुलांनासुद्धा ना असे पारंपरिक पद्धतीचे जे पदार्थ होते ना त्याचा विसर पडणार नाही आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील. आणि वाव, बघू शकता मी इथं मोडून दाखवते तुम्हाला किती खुसखुशीत झाले. हे अगदी ना 15 ते महिनाभर खराब होत नाही, पण तितके दिवस राहतच नाही. अगदी मुलंसुद्धा आवडीने खातात बरं का. नक्कीच करून बघा. कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कळवा. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा करून पाहतील. हो, असेच नवनवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी मात्र आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.